आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। पोलिसांना हिसका देत आरोपी फरार, 12 तासात अटक। पळून जाणाऱ्या आरोपीचा जंगलात पाठलाग, आरोपीसह मदत करणारा साथीदार ताब्यात। प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी क्रिश शिंदे काल सायंकाळी पोलिसांच्या हाताला हिसका देत पोलीस ठाण्याच्या आवारातून चक्क फरार झाला होता। मात्र भद्रकाली पोलिसांनी केवळ 12 तासात कसारा घाटातील जंगलातून त्याला ताब्यात घेतलाय। विशेष म्हणजे आरोपीला मदत करणारा किरण परदेशी नामक साथीदारही पोलिसांच्या ताब्यात आहे। भद्रकाली पोलीस ठाण्यात आणताना क्रिश शिंदे यांनी अचानक पोलिसांच्या हाताला हिसका देऊन फरार झाला। पोलिसांसमोर घडलेले या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली। क्रिश शिंदे यांनी नाशिकच्या तपोवन परिसरात एका व्यक्तीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हजर केला असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती। फरार झाल्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेनं तातडीनं शोध मोहीम राबवली। तांत्रिक माहिती, CCTV आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीनं क्रिश शिंदेंचा मागोवा घेतला गेला। अखेर तब्बल 12 तासांच्या पाठलागानंतर त्याला कसारा घाटातील जंगलातून पकडण्यात आलं। या आरोपीला पळून जाण्यास मदत करणारा किरण परदेशी हा देखील पोलिसांच्या तावडीत आलाय। त्यालाही अटक करून भद्रकाली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। या संपूर्ण कारवाईबाबत अधिक माहिती दिली आहे भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांनी। भद्रकाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 256/25 कलम 109(1) 35 भारतीय न्याय संहिता यानुसार या गुन्ह्यात आम्ही आरोपी नामे क्रिश शिंदे याला अटक केली होती। तो पोलीस कस्टडीत असताना काल दिनांक 29 तारखेला तो आमच्या DB पथकाच्या एका अंमलदाराच्या हातातून झटका देऊन पळून गेला होता। त्याला मदत करणारा किरण परदेशी याच्या गाडीवर बसून तो फरार झाला होता। त्याला आमच्या DBच्या पथकाचे सत्यवान पवार आणि त्यांची टीम यांनी रात्रभर पाठलाग करून वेगवेगळ्या तांत्रिक दृष्टीचा अभ्यास करून तसेच गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून त्याचा पाठलाग करून आज रोजी कसारा घाट येथून जंगलातून त्याला ताब्यात घेतलेला आहे। कसारा घाटातून कोणाला ताब्यात घेतले? कसारा घाटातून क्रिश शिंदे नावाचा आरोपी जो इथून फरार झाला होता, भद्रकाली पोलीस स्टेशनतून हाताला झटका देऊन फरार झाला होता, पळून गेला होता, त्याला ताब्यात घेतलेला आहे। आम्ही त्याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या अगोदर किरण परदेशी नावाचा जो त्याला मदत केलं होतं त्याला ताब्यात घेतलं होतं रात्री पहाटेच। त्याला ताब्यात घेऊन त्याच्या माध्यमातून माहिती घेऊन त्याचा पाठलाग करून आज रोजी कसारा घाटातून ताब्यात घेतलेला आहे। 12 तासाच्या आत आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।